नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। बार्शी टाकली तालुका पिंजर धनगर समुदाय को अनुसूचित जनजाति ST जाति प्रमाण पत्र वितरित करने के आदेश के संबंध में सरकार के निर्णय के अनुरूप पिंजर के धनगर समुदाय की ओर से राज्य स्तरीय रास्ता रोको आंदोलन आयोजित किया गया। धनगर समुदाय महाराष्ट्र में पीढ़ियों से चरवाही और पशुपालक के रूप में काम कर रहा है, जिसके कारण धनगर जमात 68 वर्षों से अपने संवैधानिक अधिकारों से वंचित है। ये गलती तब हुई है जब धनगर नामक जमात अस्तित्व में ही नहीं है। विभिन्न मांगों का ज्ञापन दिया गया और रास्ता रोको विरोध प्रदर्शन को सरकार के ध्यान में लाया गया। इस समय धनगर समाज के पिंजर गांव के समाज बांधव पदाधिकारी उपस्थित थे। अशोक लोनागरे, माजी सरपंच मोहन लोनागरे और कई अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। आरक्षण आमच्या हक्काचं TTN 24 महाराष्ट्र अकोला डिस्ट्रिक्ट से पिंजर गांव में आए हैं। ये पिंजर गांव की जो इनका जो धनगर समाज का जो एक रास्ता रोको आंदोलन है पूरे महाराष्ट्र भर में, तो अब यहाँ के जो माजी सरपंच अशोक भाऊ लोनागरे इनसे बात करेंगे और इनके बारे में आप पूरे बताइए भैया। तो ये मोर्चे का उद्देश्य काय पूर्ण नाव सांगा। मी अशोक किसनराव लोनागरे, सरपंच ग्रामपंचायत पिंजर, जिल्हा अकोला। आज पूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन चालू आहे। आमच्या धनगर समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही, कोणत्या शिक्षण सवलती मिळाल्या नाहीत आणि कोणतेच लाभसुद्धा मिळाले नाही। आमची भटकती जात असून आजपर्यंत कोणत्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही, गांजर दाखवलं। आजपर्यंत आम्हाला कोणत्याच धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही। सुधाकर शिंदे समितीचा अहवाल तात्काळ रद्द करायला पाहिजे। अनुसूचित प्रवर्गात आमची वर्गवारी करून आम्हाला प्रमाणपत्र द्यायला पाहिजे। आजपर्यंत आम्ही कोणी पक्षाचे सोबत राहून आम्हाला कोणीच गाजर दाखवलं आणि आम्हाला आरक्षणसुद्धा दिलं नाही। आम्ही खिल्लारे कुटुंबाचे धनगर समाजाचे बोगस जात प्रमाणपत्र रद्द करा, या आमच्या मागण्या मान्य कराव्याच्या असतील तर त्यांनी आज आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आमचा धनगर समाज रस्त्यावर उतरून तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संभवतो। भाऊ इथं तुम्हाला जे रस्ता रोको आंदोलन तुम्ही इथं पिंजर गावामध्ये केलेलं आहे, तर याचा नेमका उद्देश काय? महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाबद्दल काय म्हणजे म्हणणं काय आपलं? आज आमचा महाराष्ट्रामध्ये धनगर समाज पुष्कळ असून आमचा मूर्तिजापूर मतदारसंघ आहे। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आमची 22,000 लोकसंख्या आहे। त्यामुळे आज आम्ही 22,000 लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही कोणत्याही उमेदवाराला निवडून आणू शकतो आणि पाडू शकतो। आजपर्यंत कोणाच भाजप, काँग्रेस, शिवसेना कोणी आम्हाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे आम्ही वंचित राहिलेलो आहोत। तरी यानंतर आम्हाला आरक्षण जर मिळालं नाही तर आम्ही नक्की त्यांना त्यांची जागा यावेळेस दाखवून देऊ। हा रस्ता रोको आंदोलन किती वाजेपर्यंत चालणार आहे नेमकं? हा रस्ता आज दिवसभर ठरलेला आहे, परंतु आम्ही आज थोडक्यातच लोकांना त्रास होऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही लवकर संपवत आहोत। ठीक आहे, धन्यवाद। डॉक्टर संजय चव्हाण, अकोला।